मी शुभेच्छा देते. खर तर इलेक्शन झाल्यानंतर आपण ज्यावेळेस सभागृहामध्ये येतो त्यावेळेस सभागृहाचं कामकाज करत असताना ज्या प्रभागातून आपल्याला निवडून दिलं, ज्या भागासाठी आपण इथं आलेलो आहोत काम करण्यासाठी, त्या प्रत्येक भागातील प्रत्येक घटकाला सोबत धरून त्यांच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावण्यासाठी आपण ही इलेक्शन पार पाडली असते आणि त्यासाठी लोकांच्या निवडून दिलेलं असतं. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी आपल्या प्रभावाबरोबरच सर्व शहराची जबाबदारी ही आपली आहे असं समजून प्रत्येकाने मिळून काम करण्याची गरज आहे. इलेक्शन झाल्यानंतर पार पडल्यानंतरच्या दुसऱ्या दिवसापासून कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पार्टीचा ह्याच्यापेक्षा आपण सर्वजण लोकांच्या आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनाला असणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये काम करत असताना मी नगराध्यक्ष म्हणून माझ्याकडून कुठल्याही प्रकारची कुठलीही तुमच्या बाबतीत हे होणार नाही. सर्वजण माझे आहेत असं म्हणूनच आपल्याला काम करायचं आहे. आणि समाज काम करत असताना सरकार समारंभाच्या वेळेस शुभेच्छा सगळ्यांना देणं हे सभागृहाचं कर्तव्य आहे. हे करत असताना आदरणीय तात्यांनी जे पद्धत वापरली ती म्हणजे चुकीची होती. तात्या काम करत असताना जे काही महिने आहे ते बाहेर ठेवून काम करावं लागतं तरच कुठं सभागृह किंवा लोकांच्या हिताचा विचार होत असतो. येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून कुठलीही कुणाची भावना दुखावणार नाही या भावनेतूनच मी काम करेन आणि इथं सर्वच लोक आदरणीय आहेत त्या लोकांनी आपल्या ह्याला म्हणजे थोडं काम करावं. कारण आपल्याला कशासाठी इथं बसवलेलं आहे तर शहरातील सर्वसामान्य लोकांची जनतेची सेवा करण्यासाठी इथं बसवलेलं आहे आणि सर्वसामान्य जनता ही आपली सर्वस्व म्हणून इथून पुढच्या काळात आपण सगळे मी येते आपण काम करावं. इथं कुठल्याही प्रकारचा कुणाचाही अवमान होईल अशी कुणीही वागणूक एकमेकांना देऊ नये. धन्यवाद.